श्री स्वामी समर्थ. तुम्ही ज्या वाईट दिवसातून जात आहात ना, ते लवकरच संपणार आहेत. दगडाला पण मूर्तीचे रूप घेताना घाव सोसावे लागतात. तर आपण तर मनुष्य आहोत. एवढं सुंदर आयुष्य आपल्याला देवाने दिलं आहे, तर थोडेसे कठीणाईचे आणि वाईटाचे दिवस आपल्याला सहन करावेच लागतील. परंतु बाळांनो, घाबरू नका. देव तुमच्या सोबत आहे. देव म्हणतात की बाळा, तुझे वाईटाचे दिवस लवकरच संपतील. प्रत्येकाला जीवनात यशस्वी व्हायला कठीण काळातून जावंच लागतं. चिंता करू नकोस, काळजी करू नकोस. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. माझे देवदूत सदैव तुझे रक्षण करत आहेत. मी पाठवलेली चांगली माणसं नेहमी तुझ्या बरोबर असतील. बाळा, तुझ्यातील चांगले गुण मी ओळखले आहेत. तू मनातून वाईट नाही, पण तुला काही ना काही चुकीचा मार्ग मिळत आहे आणि हाच चुकीचा मार्ग तुला लांब करायचा आहे. जीवनात त्याची संगत धर, जो तुला चांगले सांगेल, जो तुला वेळेला मदत करेल, जो तुझी कौतुकाने पाठ थोपटेल. अशांच्या नादी लागू नकोस जे तुला वाईट सल्ले देतील, जे तुझ्या वाईटावर लपलेले असतील. अशांसोबत अजिबात राहू नकोस. बाळा, छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यावंच लागतं, कारण जर आपण छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं नाही तर आपलं जीवन जगणं कठीण होऊन जाईल आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडचणी येतील आणि आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागेल. जर आपण शून्यापासून सुरुवात करत असू तर अगोदर स्वतःपासून सुरुवात करूया. नंतर आपण आपल्या कुटुंबियांना समजावून सांगूया आणि नंतर आपल्या समाजाला. बाळांनो, जेव्हा तुमच्या समोर असे सकारात्मक संदेश येतात ते तुमचं पुण्य आहे. कारण रोज योगायोग होत नाही, तर देव आपल्याशी कुठल्या कुठल्या कारणांनी बोलत असतात. ते आपल्याला काहीतरी चांगलंच सांगत असतात. माणूस कितीही वाईट असला तरी त्याला चांगलं बनण्याची संधी देव नक्की देतो. परंतु तीही संधी जो नाकारतो तो जीवनात कधीच देवाच्या चरणात जाऊ शकत नाही. आपण देवाच्या चरणाची धूळ झालो ना तरी आपलं खूप मोठं भाग्य. बाळांनो, विचार करत रडत बसण्यापेक्षा काहीतरी कृती करा, प्रयत्न करा. भगवंत तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश नक्की देतील. जेव्हा जीवनात सर्व आशा मावळतात, कुठेच काही चांगलं दिसत नाही, सगळीकडे फक्त अंधकार दाटलेला असतो, त्यावेळी भगवंत असा एक चमत्कार करतात ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. आणि हा चमत्कार आपल्या जीवनात लवकरच घडणार आहे. भगवंत आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत आणि ते आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत. फक्त आपण त्यांच्या भक्तीचा गैरवापर करायचा नाही. सर्व काही चांगल्या गोष्टीसाठीच मागायचं. कोणाचं वाईट होईल हे कधीच देवाकडे मागायचे नाही. बाळांनो, भगवंताला देखील माहीत आहे की तुम्ही चांगले आहात, म्हणून चांगलेच राहा. जर भगवंताने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे तर तुम्हीही भगवंतावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. तुम्ही ज्याच्याशी जसं वागलात त्याचाच परतावा म्हणून, त्याची शिक्षा म्हणून ती तुम्हाला परत मिळत असते. म्हणून दुसऱ्यासाठी कधीही वाईट चिंतू नका. तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू नाही आले पाहिजेत. तुमच्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. हीच देवाची इच्छा आहे. जर तुम्हाला कोणाची मदत करता येत नसेल ना तर करू नका, परंतु त्याला त्रासही देऊ नका. कारण जिथे आपल्याला मदत करायला जमत नाही तर ठीक आहे, देव नाराज होणार नाही. परंतु तुम्हाला एखादी चांगली गोष्ट करता येत नाही, त्या उलट जर तुम्ही वाईट गोष्ट करत आहात तर भगवंत तुम्हाला कधीच माफ करणार नाही. बाळांनो, भगवंताची अनंत रूपे आहेत. कोणत्याही रूपात भगवंत येऊन तुम्हाला मदत करतील. फक्त तुमची नीतिमत्ता साफ असायला हवी. श्री स्वामी समर्थ.